नमस्कार, जय जिनेंद्र। आज आपण भगवान श्रेयांशनाथ यांची जन्मभूमी सिंहपुरीची थोडक्यात माहिती घेत आहोत। भगवान श्रेयांशनाथ हे जैन धर्माचे 11वे तीर्थंकर होते। त्यांचा जन्म सिंहपुरी या नगरीमध्ये झाला, जी प्राचीन श्रावस्ती आधुनिक उत्तर प्रदेश परिसरात झालेली होती। श्रावस्ती हे जैन आणि बौद्ध धर्मासाठी अतिशय महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे। भगवान श्रेयांशनाथ यांचे जीवनचरित्र थोडक्यामध्ये आज आपण पाहत आहोत। श्रावस्तीच्या सिंहपुरी नगरामध्ये एका राजघराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला। वडिलांचे नाव राजा विशाल, आईचं नाव राणी विशाला। गेंडा चिन्ह गेंडा, केशरंग सोनसळी, अर्थात त्याला गोल्डन कलर असं आपण म्हणतो। गर्भकल्याणक वैशाख शुक्ल दशमीला झालेला आहे। ज्ञानप्राप्ती आणि मोक्ष समीप शिखर पर्वत अर्थात पारसनाथ पर्वत झारखंड येथून झालेला आहे। भगवान श्रेयांशनाथ यांनी अल्पवयातच राज्यसत्ता सांभाळली। त्यांनी लहानपणापासूनच आध्यात्मिक त्यांना वळण होते। राज्यकारभार सांभाळत असताना त्यांनी अहिंसा, सत्य आणि तपाचा प्रचार केला। सिंहपुरी भगवान श्रेयांशनाथांची जन्मभूमी। प्राचीन काळातील सिंहपुरी नगरी आज श्रावस्ती, त्यालाच आपण उत्तर प्रदेश असल्याचे मानले जाते। श्रावस्ती ही एक तीर्थक्षेत्रापैकी एक अतिशय महत्त्वाचं जैन तीर्थक्षेत्र आहे। येथे अनेक जैन मंदिरं भग्नावस्थेमध्ये आढळतात। भगवान श्रेयांशनाथांच्या जन्मभूमीच्या सन्मानार्थ जैन धर्मीयांनी मंदिरे, स्तूप उभारलेले आहेत। अहिंसा, सत्य, संयम हा अतिशय महत्त्वाचा संदेश भगवंत श्रेयांशनाथांनी दिलेला आहे। भगवान श्रेयांशनाथ यांच्या स्मरणार्थ उभारलेलं एक प्रमुख जैन तीर्थ, जैन स्तूप अशोक सम्राट आणि गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये बांधलेलं हे जैन स्तूप आहे। हा स्तूप भगवान श्रेयांशनाथाच्या तपस्येची आठवण करून देतो। भगवान श्रेयांशनाथ यांनी आपल्या जीवनातून संयम, अहिंसा, शुद्ध आचरण यांचं पालन केलं। त्यांनी दिलेल्या शिकवणी आजही समाजाला मार्गदर्शक ठरू शकतात। अशा प्रकारे थोडक्यात श्रेयांशनाथ भगवंतांची माहिती आपण दिलेली आहे। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।